भीम के करम ने हमको आबाद कर दिया, सदियों की गुलामी से आजाद कर दिया। राहुल किताब पढ़ना, सच का पता लगेगा। पढ़े लिखो को भीम ने जाबाज कर दिया। समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का? की समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का? की समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का? अरे आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? अरे संविधान बदलण्याची बात करता भडव्यांनो, मग नवीन संविधान लिहायला तुमचा दुसरा बाप आहे का? मग नवीन संविधान लिहायला तुमचा बाप आहे। आदरणीय मनोज राजा गोसावी साहब लिखते हैं कि परख नहीं सकते हीरे को गिराने वाले, कि परख नहीं सकते हीरे को गिराने वाले, ऊपर उठ नहीं सकते औरों को गिराने वाले। अरे मनोज राजा नहीं हटेगा भारत का संविधान, अरे जब तक जिंदा है ये भीम जी के घराने वाले। जब तक जिंदा है ये भीम जी कि हम ईंट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं। शायर, हम ईंट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं, कि हम ईंट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं। अरे कसम है हमें सम्राट अशोक की, अरे हम कलम के अलावा तलवार चलाना भी जानते हैं। हम कलम के तलवार चलाना जानते हैं। म्हणून म्हणतोय काय काय म्हणतात राहुलजी कांबळे? अरे संविधान आहे दिल्लीत जोवर, जरा जोरदार टाळ्या उद्या। तबल्याचा जरा दादा आवाज वाढव। संविधान आहे दिल्लीत जोवर, कुणाला काही मागू नका। संविधान आहे दिल्लीत जोवर, कुणाला काही हर संविधान आहे दिल्लीत जोवर, कुणाला काही मागू नका। संविधान आहे दिल्लीत जोवर, कुणाला काही मागू नका। संविधान आहे दिल्लीत जोवर, कुणाला काही मागू नका। हर संविधान आहे दिल्लीत जोवर, कुणाला काही मागू नका। हर संविधान आहे दिल्लीत जोवर, कुणाला काही मागू नका। अरे स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जगू नका। स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जा। स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जगू नका। 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 की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं, की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं। दादा आवाज ओढून द्या। की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की मी भारत बौद्धमय करीन म्हणून, परंतु
परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला लोक बेमान झाले. म्हणून म्हणतोय की समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला जास्त मानणारे झाल्यामुळे या समाजाचं वाटोळं होत आहे. माझ्या बांधवांनो, या समाजाचं वाटोळं होत आहे. माझा आवाज खुलून द्या की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, माझ्या समाजाचा गाळा जर तुमच्याकडून पुढे ओढल्या जात असेल तर पुढे ओढा, अन्यथा त्याला मागे आणण्याचं काम करू नका. परंतु तुमचं गाव खूप चांगलं आहे, समाज गाळा समोर ओढण्याचं काम होत आहे. जरा तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून द्या. जे कोणी वाजवणार नाही त्याला लखवा लागल्याशिवाय राहणार नाही. हा, म्हणून म्हणतो दोन्ही हात वरती करून या कमिटीवाल्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. हा, चला एक खेप नारा द्या दोन्ही हात वरती करून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. हा, अरे संविधान आहे दिल्लीत जोवर कुणाला काही मागू नका. संविधान आहे दिल्लीत जोवर कुणाला काही मागू नका. संविधान आहे दिल्लीत जोवर अरे संविधान आहे दिल्लीत जोवर कुणाला काही मागू नका. संविधान आहे दिल्लीत जोवर कुणाला काही मागू नका. संविधान आहे दिल्लीत जोवर कुणाला काही मागू नका. अरे संविधान आहे दिल्लीत जोवर कुणाला काही मागू नका. अरे माझ्या बाबासाहेबांच्या चळवळीला बेमान होणारी आरामपुरा, अरे स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जाऊ नका. स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जाऊ नका. स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जाऊ नका. आता लेख हो जाऊ नका. स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जाऊ नका. स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जाऊ नका. गीताचा पहिला पण ज्ञानी पंडित आमचा हा बाप, ज्ञानी पंडित आमचा बाप, ज्ञानी पंडित आमचा बाप, ज्ञानी पंडित आमचा बाप. त्याच्या नावाचा थरकाप, त्याच्या नावाचा थरकाप, त्याच्या नावाचा थरकाप, त्याच्या नावाचा थरकाप. कि मदन मोहन मालवीय ने उस वक्त कहा था कि भारत देश के सभी ब्राह्मण मिलकर भी अंबेडकर की बराबरी नहीं कर सकते, क्योंकि भीमराव रामजी अंबेडकर बुद्धि के महासागर थे. की बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान होते रे की त्यांच्या एवढं विद्वान या देशामध्ये कोणीच नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाऱ्यामध्ये अशरफ वेलगमन नावाची मुलगी म्हणते, जशी या भारतामध्ये मिस इंडिया झालेली होती, जशी या भारतामध्ये मिस इंडिया होते तशी त्या देशामध्ये ती मिसरफ झालेली होती. आणि तिथल्या मीडियावाल्यानं तिला विचारला की अशरफ बाळा, तू आपल्या जीवनामध्ये आयडॉल कोणाला मानतेस? तेव्हा ते मुलगी म्हणते, अरे ज्या देशामध्ये ज्या महिलांना गुलाम म्हणून जगण्याचा अधिकार होता, शिक्षणाची बंदी होती, परंतु त्या देशामध्ये एका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेऊन आम्हाला त्या गुलामीतून मुक्त करणारे असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी माझा आदर्श मानते. त्या अशरफ वेलगमन नावाच्या मुलीसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. हा, म्हणून ज्ञानी पंडित आमचा बाप, त्याच्या नावाचा थरकाप. ज्ञानी पंडित आमचा बाप, त्याच्या नावाचा थरकाप, ज्ञानी पंडित आमचा बाप, त्याच्या नावाचा थरकाप. हा, माझे आजोबा अदूत इंगोले महाराष्ट्राची ख्यातनाम कवी तथा गायक आहेत ते. त्याच्या बुद्धीचे हे माप, त्याच्या बुद्धीचे हे माप, कुणी सांगे ना अध्याप. कुणी सांगे ना अध्याप, कुणी सांगे ना अध्याप, कुणी सांगे ना अध्याप. अरे त्यागाच केला सारा अभिमान, कुणीच काही त्यागू नका. त्यागच केला सारा अभिमान, कुणीच काही त्यागू नका. त्यागच केला सारा अभिमान, कुणीच काही त्यागू नका. आहा, दादा आवाज वाढवून द्या जरा हलका कमी. की त्यागाचा केला सारा अभिमान, कुणीच काही त्यागू नका. त्यागाचं केला सारा अभिमान, कुणीच काही त्यागू नका. अरे वयाच्या 65व्या वर्षापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाची सेवा केली. तुम्हा मला न्याय हक्क अधिकार मिळत नव्हते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकला.
की तुम्हा आम्हाला न्याय हक्क अधिकार मिळत नव्हते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला. बघा बघा साहेब, कायदेमंत्री झालेला माणूस किती स्वाभिमानी आणि किती इमानदार होता बघा. 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेले. माझ्याकडे लक्ष द्या की 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं खाते पुस्तक चेक केलं आणि त्या खाते पुस्तकामध्ये पैसे होते फक्त 52 रुपये. बघा, कायदेमंत्री झालेला माणूस त्यांच्या खात्यामध्ये फक्त 52 रुपये होते. साधा गावातला जर सरपंच झाला तर त्याच्याकडे लाखाने पैसे असतात. आमदार खासदार जर झाले तर कोटीने पैसे कमावून ठेवतात आपल्या पिढ्यांसाठी. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पैशाला महत्व दिलं नाही, या 9 कोटी लेकरांना महत्व दिलं. आणि तरीही आपल्या समाजाचे नेते म्हणतात काय की माझा समाजासाठी हा त्याग आहे, तो त्याग आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकर एवढा नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी स्वतःचे 4 लेकरं मातीत घातले रे. तुझा एवढा त्याग नाही म्हणून म्हणतोय. जे नेते म्हणतो ना माझा समाजासाठी हा त्याग आहे, तो त्याग आहे, की त्याला म्हणतोय 4 लाईन आहे का बा की खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी न करो. जो म्हणतो ना माझ्या समाजासाठी हा त्याग आहे त्याला म्हणतो साहेब आहे का कि खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी ना कर और महापुरुषों के कातिलों को बाइज्जत बरी ना कर. अरे भीम ने तेरे लिए अपने औलादे खोई है, तू अपने औलादे के लिए बड़वेगिरी ना कर. आता देखो स्वामी मनाला आता देखो स्वामी मनाला आता देखो आता देखो. अरे त्यागाचा केला सारा अभिमान कुणाचं काही त्यागू नका. त्यागाचा केला सारा अभिमान कुणाचं काही त्यागू नका. त्यागाचा केला सारा अभिमान कुणाचं काही त्यागू नका. की बाबासाहेब आंबेडकर होते तेव्हा समाज हा गरीब होता. की बाबासाहेब आंबेडकर होते तेव्हा समाज हा गरीब होता रे. चळवळ मात्र अमीर होती. बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेले. अरे समाज हा लखपती झाला आणि चळवळ मात्र गरीब झाली माणसं. बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेले, समाज हा लखपती झाला आणि चळवळ मात्र गरीब झाली माणसं. म्हणून म्हणतोय काय तिकडे लक्ष नका देऊ, माझ्याकडे लक्ष द्या. कि मेरी माँ मुझे कहती रहती है, मेरी माँ मुझे कहती रहती थी बेटा तुझे लड़ना होगा संगठन के लिए, जातिवाद के परिवर्तन के लिए. अरे मेरे माँ ने मेरे माथे पे लिख दिया बेटा तू पैदा हुआ है भीम जी के मिशन के लिए. त्यागाचा केला सारा अभिमान कुणी कुणाला बघू नका. त्यागाचा केला सारा अभिमान कुणी कुणाला बघू नका. त्यागाचा केला सारा अभिमान कुणी कुणाला बघू नका. अरे त्यागाचा केला सारा अभिमान कुणीच काही त्यागू नका. त्यागाचा केला सारा अभिमान कुणीच काही त्यागू नका. त्यागाचा केला सारा अभिमान कुणीच काही त्यागू नका. अरे त्यागाचा केला सारा अभिमान कुणीच काही त्यागू नका. अरे स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जगू नका. 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 दुसरा पण नको स्वार्थी पण हे थोडे व्हा दिल्लीत वदाचे घोडे. नको स्वार्थी पण हे थोडे व्हा दिल्ली वदाचे घोडे. नको स्वार्थी पण हे थोडे व्हा दिल्ली वदाचे घोडे. नको स्वार्थी पण हे थोडे व्हा दिल्ली पदाचे हे घोडे. तोप भीमराव गेला होऊन, तोप भीमराव गेला होऊन तुम्ही त्या तोफेचे गोळे. तुम्ही त्या तोफेचे घोडे. तुम्ही त्या तोफेचे घोडे. तुम्ही त्या तोफेचे घोडे. अरे भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या लागू नका. भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या लागू नका. भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या लागू नका. भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या लागू नका.
मी समाजाला नाचवण्याचं काम नाही करत, वाचवण्याचं काम करतो. लक्षात घ्या कि बाबा साहेब अम्बेडकर कहते हैं कि मैं मूर्तियों में नहीं हूं, किताबों में हूं. मुझे पूछने की जरूरत नहीं है, पढ़ने की जरूरत है. अरे लाचारी का जीना जीते जो मजबूरन, उसे डरने की नहीं, उसे लड़ने की जरूरत है. हाँ, कि बिल्ली के सामने मिट्टी का चूहा रखोगे तो वो शिकार नहीं करेगी. बिल्ली के सामने मिट्टी का चूहा रखोगे तो वो शिकार नहीं करेगी. लेकिन इंसान मिट्टी की मूर्ति के आगे अपने खुशी के लिए भीख मांगता है. साहब, ये बड़े अफसोस की बात है. तुम्हाला समजत असेल तर जरा टाळ्या वाजवत जा, नाही तर माझं एवढं सांगणं काही कामाची गोष्ट नाही राहणार. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी 1932 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलं, कोणता मुद्दा सांगितला आहे का? की 1932 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केला भोजन करण्यासाठी. बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले आणि एका कार्यकर्त्याला बोलले मला कोरा पेज द्यावं म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांनी तो कोरा पेज घेतला माझ्या समाज बांधवांनो, आणि त्या कोऱ्या पेज मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय लिहित असतील बघा. माझ्याकडे लक्ष द्या. बाबासाहेब आंबेडकर काय लिहित असतील 1932 मध्ये भोजन करण्या अगोदर, अरे बरे वाईट जर का माझ्या जीवाचे आज झाले तर माझ्या समाजाचा गाळा पुढे हकावा, आणि समाज कार्याला जर पैसे कमी पडले तो राजगृह होतो बंगला विकावा. आदरणीय शरद जावडे जलसा परिवर्तनाचं यांचं युट्यूब चॅनल आहे, आणि महेंद्र दादा नागरे भीमो आणि युट्यूब चॅनल यांच्याकडून 200 रुपयाची भेट. की 1932 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केलं होतं भोजन करण्यासाठी. बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले आणि एका कार्यकर्त्याला बोलले मला कोरा पेज द्या म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांनी तो कोरा पेज घेतला आणि त्या कोऱ्या पेज मध्ये बाबासाहेब आंबेडकर काय लिहित असतील बघा. की बरे वाईट जर का माझ्या जीवाचे आज झाले तर माझ्या समाजाचा गाळा पुढे हकावा, आणि समाज कार्याला जर पैसे कमी पडले तो राजगृह तो बंगला विकावा. कोण आहे तो आपल्यासाठी नांत घर विकणारा? एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. हा, नको स्वार्थी पण हे थोडे वा दिल्ली पताचे घोडे. तोप भीमराव गेला होऊन, तोप भीमराव गेला होऊन, तुम्ही त्या तोपेचे हे घोडे. चक्रे बाबू कवाल बेमळा यांच्याकडून 100 रुपयाची भेट. धन्यवाद दादा. तोप भीमराव गेला होऊन, तोप भीमराव गेला होऊन, तुम्ही त्या तोपेचे घोडे. भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या लागू नका. भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या लागू नका. भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या लागू नका. हर भीमरायाचा वारसा घेऊन पाया कुणाच्या लागू नका. अरे स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जगू नका. 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 त्रिशा कोमल बोलके गाव खनला या ताईंकडून मला 100 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद ताई. आणि गीताचा तिसरा बंद सादर करतोय. नको स्वार्थ, माझ्याकडे लक्ष द्या. म्हणती आम्ही भीमाचे पुत्र, घेतो आम्ही भीमाचे सूत्र. बेमानी करणाऱ्यानं, बेमानी करणाऱ्यानं,
हमा अरे बेमानी करणाऱ्यांनो तुम्हा हुंगणार नाही पुत्र हा 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 आता जर माझ्या बाबासाहेब आंबेडकरांशी जर बेमानी केली आता जर माझ्या बाबासाहेबांची बेमानी केली तर किडे पडून मेल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणतोय माझ्या मायमावल्यांनो तुम्हाला सांगतोय का मला पैसे नाही दिले तरी चालेल परंतु माझा संदेश तुम्हाला मिळाला पाहिजे नाच गाणं करून काही कामाची गोष्ट नाही माझ्या समाजाला मी वाचवण्याचं काम करतो परमिला रविराव अजून सांगा 5-6 नाव विडेगाव 20 रुपयाची भेट धन्यवाद आणि बघा आता जर आपण बाबासाहेब आंबेडकरांची बेमानी केली माझ्याकडे लक्ष द्या मावशांनो ओ मावशी मावशी काय पैसे पाहिजे माझ्याकडे लक्ष द्या आता जर आपण बाबासाहेब आंबेडकरांची बेमानी केली मावशी तर विचार करा म्हणून म्हणतोय कुठल्या शॉपिंगला जाताना कुठल्या कार्यक्रमाला जाताना मुलाला 4 ड्रेस आणायचे असेल तर 2 ड्रेस आणा आणि येताना त्याला महापुरुषाचं पुस्तक घेऊन या आणि त्याला सांगा बाळा तू हा जो घास खातो ना हा माझ्या कष्टाचा नसून बाबासाहेबाच्या कष्टाचा आहे रे अरे तू मला बेमान झाला तरी चालेल रे माझ्या लेकरा परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला बेमान होऊ नको हे आपण आपल्या लेकरांना सांगितलं पाहिजे कारण की बाबासाहेब आंबेडकरांचा खूप त्याग आहे म्हणून म्हणतोय काय बेमानी करणाऱ्यांनो तुम्हा हुंगणार नाही पुत्र चिडलेला हा समाज म्हणतो विचित्र कोणी वागू नका चिडलेला समाज म्हणतो विचित्र कोणी वागू नका चिडलेला समाज म्हणतो विचित्र कोणी वागू नका अरे चिडलेला हा समाज म्हणतो विचित्र कोणी वागू नका अरे स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जगू नका स्वाभिमानाला आता लेख हो स्वाभिमानाला आता लेख हो स्वाभिमानाला आता लेख हो स्वाभिमानाला आता लेख हो जगू नका हा गीताचा शेवट गातोय ऐका गीताचा शेवट गातोय नको घेऊ नोटाची गड्डी नको चगडू कुणाची हड्डी नको घेऊ कुणाची गड्डी नको चगडू कुणाची नको घेऊ कुणाची गड्डी 2 मिनिटं असा आकाश भाऊ मस्के यांच्याकडून 100 रुपये कीर्ती खिराडे यांच्याकडून 100 रुपये धन्यवाद आई हा नको घेऊ नोटाची गड्डी नको चगडू कुणाची हड्डी दारूच्या बॉटलीवर आणि एका बोटीसाठी जर कोणी आपलं मत विकत असेल तर त्याच्या एवढा मूर्ख माणूस या जगात कोणी नाही जो एका बोटीसाठी आणि एका बॉटलीसाठी जर आपलं मत विकत असेल तर त्याच्या एवढा मूर्ख माणूस या जगात कोणी नाही कारण की भंडाऱ्यात एका माणसाला बाबासाहेब आंबेडकरांची नोट दिली बाबासाहेब आंबेडकरांनी भंडाऱ्यात एका माणसाला 5 रुपयाची नोट दिली आणि त्याला बोलले जा मला जर आईचं दूध जर कोणी मला देत असेल तर ते मला घेऊन ये माझ्याकडे लक्ष द्या भंडाऱ्यात बाबासाहेब आंबेडकरांनी एका माणसाला 5 रुपयाची नोट दिली आणि त्याला बोलले जा मला जर कोणी आईचं जर दूध देत असेल तर ते मला घेऊन ये ते माणूस अख्खा गाव फिरून आला परंतु त्याला आईचं दूध कोणी दिलं नाही तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अरे माझ्या लेकरा या देशामध्ये मी म्हशीचं शेळीचं दूध या लोकांना विकताना पाहिलं परंतु आईचं दूध मी या लोकांना विकताना पाहिलं नाही म्हणून मी जो तुला मताचा अधिकार देतो ना हे आईच्या दुधापेक्षा कमी समजू नये माझ्या लेकरा कारण मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो म्हणून तो द्रव्याच्या बळावर आपली लायकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो अशा उमेदवाराकडून राष्ट्रहिताची व लोकहिताची कार्य होत नसतात म्हणून मत विकण्याचे पाप करून घेऊ नका आपले मत चांगल्या माणसाला द्या जेणेकरून आपल्या गावाचा विकास होईल हा असं जरा समजलं तर टाळ्या वाजवा
हा म्हणून नको घेऊ नोटाची गड्डी नको चगडू कुणाची हड्डी नको घेऊ कुणाची गड्डी, नको चगडू कुणाची हड्डी, नको घेऊ कुणाची गड्डी, नको चगडू कुणाची हड्डी. हा. आता खरंच जनता चिडली आता खरंच जनता चिडली मॅडम आता खरंच जनता चिडली आणि जनता चिडल्यावर काय म्हणतात आता खरंच जनता चिडली अरे तुला मिळणार नाही चड्डी तुला मिळणार नाही तुला मिळणार नाही, तुला मिळणार नाही चड्डी. आहा. आता खरंच जनता चिडली उंदरे साहेब आता खरंच उंदरे साहेबांसाठी जोरदार टाळ्या उद्या धन्यवाद. आता खरंच जनता चिडली मॅडम हे आमचे उंदरे साहेब आहेत आता खरंच जनता चिडली आता खरंच जनता चिडली तुम्हा मिळणार नाही चटी तुला मिळणार नाही चड्डी, तुला मिळणार नाही चड्डी, तुला मिळणार नाही चड्डी. अरे राहुलच्या या क्रांती गीतावर कुणीच आता रागू नका राहुलच्या या क्रांतिगीतावर कुणीचा हात लागू नका. राहुलच्या या क्रांतिगीतावर कुणीचा हात लागू नका. राहुलच्या या क्रांती गीतावर कुणीच आता रागू नका अरे माझ्या बाबासाहेबांच्या चळवळीला बेमान होणारे आरामखोरा शिलाबाई चक्रे माना यांच्याकडून 500 रुपयाची भेट जरा जोरदार टाळ्या वाजवा या आईला माझं गीत समजलं धन्यवाद आई बढिया. मान्यावरून 500 रुपयाची भेट मिळाली धन्यवाद कारण की मान्याले माझे 3-4 कार्यक्रम झाले राहुलच्या या क्रांती गीतावर वा वा. कुणीच आता रागू नका मग अरे स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जगू नका हा दोन्ही हात वरती करून जरा टाळ्या उद्या जो कोणी टाळ्या वाजवणार नाही त्याला पुढच्या जन्म तर नाहीच म्हणा बस स्टँड रेल्वे स्टेशन असे लय काही आहेत म्हणून दोन्ही हात वरती करून जरा टाळ्या वाजवा अरे स्वाभिमानाला गहाण जे कोणी वाजवणार नाही टाळ्या त्याला लकवा लागल्याशिवाय राहणार नाही हा पाच दोन्ही हात वरती करा बायाच आहे का हा अरे स्वाभिमान 3 कॅप 1 2 3 स्टार्ट स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जगू नका स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जगू नका स्वाभिमानाला गहाण ठेवून आता लेख हो जगू नका स्वाभिमानाला आदरणीय आमचे